मित्रहो, राज्यात विधानसभांच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. या निवडणुकांनंतर सत्तेवर कोण येणार, महायुती येणार की महाविकास आघाडी येणार, याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. याचं कारण काय? तर याचं कारण या सरकारने घेतलेले जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत, या निर्णयांच्या संदर्भातली जी अंमलबजावणी आहे किंवा या निर्णयांचा राज्याच्या विकासावर आणि राज्यातल्या जनतेवर होणारा परिणाम आहे. यापैकीची सगळ्यात महत्त्वाची योजना काय असेल तर ती आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. आणि याच घोषणेसंदर्भातली किंवा याच योजनेसंदर्भातली एक महत्त्वाची बातमी समोर येते, ती म्हणजे या सरकारच्या पायाखालची वाळू सरकणारी अशी ही बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत होणारं जे आर्थिक वाटप आहे महिला वर्गाला केलं जाणारं, हे थांबवण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. आणि ही बातमी सरकारला अडचणीत आणणारी ठरू शकते आणि लाडक्या बहिणींचा दिवाळ सण जो आहे तो काहीसा कडू करणारी किंवा खट्टू करणारी देखील असू शकते. हा निर्णय नेमका का घेतलेला गेलेला आहे? आता मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये पैसे कधी मिळणार की मिळणारच नाहीत, काय नेमकं होणार आहे तेच मी आपल्याला सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बातमी म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे ही या सरकारची सर्वात महत्त्वाकांक्षी आणि तितकीच प्रलोभन निर्माण करणारी आणि सरकारला सत्तेवर पुन्हा आणणारी अशी ही योजना आहे. आतापर्यंत 2,40,00,000 महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळालेला आहे. महाराष्ट्राचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्रात महिला मतदारांची जी संख्या आहे ती 4,66,00,000 इतकी आहे. आता या 4,66,00,000 महिलांपैकी 2,40,00,000 महिलांची नोंदणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत झालेली आहे. ही योजना खरं तर आधी सुरू झाली मध्य प्रदेशमध्ये. तिथे शिवराज सिंग चौहान यांनी ही योजना लागू केली आणि 3 वेळा मुख्यमंत्री बनण्याचा मान त्यांना मिळाला. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार आणि शिवराज सिंग चौहान यांच्या मार्गदर्शनानुसार ही सरकारने योजना इथे लागू केली आणि बघता बघता या योजनेने संपूर्ण महिला वर्गात कमालीची लोकप्रियता मिळवलेली आहे. आता ही जी योजना आहे ही योजना ताबडतोब थांबवली जावी, याच्यातून जे पैसे महिलांना मिळत आहेत ते दिले जाऊ नयेत निवडणूक होईपर्यंत, अशा स्वरूपाचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला दिलेले आहेत. आणि त्यानंतर जे राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत एस चोकलिंगम यांनी या संदर्भात महिला आणि बालकल्याण विभागाला, त्याचप्रमाणे अशा आर्थिक लाभ देणाऱ्या ज्या योजना आहेत त्या ज्या ज्या विभागातर्फे चालवल्या जातात त्या सगळ्यांना आर्थिक लाभाच्या योजना थांबवण्याचे आदेश दिलेले आहेत. आता ही जी योजना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही 21 वर्षाच्या तरुणीपासून ते 65 वर्षांच्या ज्येष्ठ महिलेपर्यंत सगळ्यांना दिली जाते. याच्यामध्ये कोण येतंय तर याच्यामध्ये विवाहित येत आहेत, याच्यामध्ये अविवाहित महिला येत आहेत, याच्यामध्ये परित्यक्ता येत आहेत, त्याचप्रमाणे याच्यामध्ये ज्या एकेरी राहणारी किंवा एकल राहणाऱ्या ज्या महिला आहेत त्या सुद्धा यामध्ये सहभागी केल्या गेलेल्या आहेत. फक्त या योजनेमध्ये ज्या महिला आहेत त्यांना एकच अट आहे, ती म्हणजे त्यांचं जे वार्षिक उत्पन्न आहे ते 2.5 लाखाच्या आत असलं पाहिजे आणि ती महिला राज्याची नागरिक असली पाहिजे. या 2च अटींवर ही योजना लागू करण्यात आलेली आहे. 5 महिने या महिलांना न चुकता पैसे मिळालेले आहेत आणि जवळपास अगदी महाराष्ट्रामधल्या सगळ्या शहरी असो किंवा ग्रामीण असो या महिलांना हा जो लाभ मिळतोय तो सरकारकडून दर महिन्याला जे
पैसे 1,500 रुपये त्यांना दिले जात आहेत. हे 1,500 रुपये बँकेतून काढून घेण्यासाठी, अर्थात यासाठी बँकेत त्या महिलेच्या नावाने खातं असणं गरजेचं आहे. पण आता ही योजना का थांबवलेली आहे? तर ही योजना म्हणजे विरोधकांच्या पोटात गोळा आणणारी गोष्ट आहे. या योजनेमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजकीय दृष्ट्या, सामाजिक दृष्ट्या प्रचंड लोकप्रिय झाले. त्यांनी लाखोंचे मेळावे अटेंड केले किंवा त्यांना उपस्थिती दिली आणि त्यांच्या बरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री संपूर्ण राज्य पिंजून काढत होते आणि हजारोंच्या नव्हे तर लाखोंच्या संख्येने महिला या मेळाव्यांना येत होत्या आणि सरकारचं ब्रँडिंग केलं जात होतं. पण याच योजनेला आता काहीसा थांबवण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला आहे. कारण ही योजना या महिलांना पैसे मिळाल्यानंतर त्यांना प्रलोभनाच्या स्वरूपात ही योजना ठरू शकते किंवा हिचा आर्थिक लाभ हा लाच या स्वरूपात ठरू शकतो, अशा पद्धतीचा आक्षेप अनेक मंडळींनी वर्तमानपत्रांमधल्या आपल्या लिखाणांमधून, बातम्यांमधून, त्याचप्रमाणे समाज माध्यमांवरून घेतलेला होता. अनेक राजकीय विश्लेषकांनी देखील या संदर्भात आपली मतं नोंदवली होती आणि त्यामुळे विरोधकांनी सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल प्रचंड अकांड तांडव केला होता, आरडाओरडा केला होता आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये या दिवाळीच्या निमित्ताने या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बोनस देण्याची घोषणा सुद्धा सरकारकडून करण्यात येत होती. पण आता दर महिन्याला दिले जाणारे 1,500 रुपये हे थांबवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता ही योजना पुन्हा कधी सुरू होणार? तर राज्यात निवडणूक आहे 20 तारखेला, 23 तारखेला मतमोजणी आहे आणि त्यानंतर 26 नोव्हेंबरला या विधानसभेचा कार्यकाळ म्हणजे विद्यमान विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होतोय. त्यानंतर नवं सरकार राज्याच्या सत्तेवर येईल आणि ते नवं सरकार काय निर्णय घेईल त्यावरच या योजनेचा जो काही एकूणच भविष्यातला प्रवास आहे हा अवलंबून असणार आहे. आता बघा, 2,40,00,000 महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये दिले जात आहेत आणि जर समजा आपण 4,66,00,000 महिलांचा विचार केला तर जवळपास 48% महिला या योजनेअंतर्गत कव्हर करण्यामध्ये किंवा त्यांना सामावून घेण्यामध्ये या शिंदे सरकारला यश आलेलं आहे आणि त्यामुळे ही योजना प्रचंड परिणामकारक मध्य प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही ठरेल अशी सगळ्यांचेच आडाखे आहेत किंवा अशी सगळ्यांची एक धारणा आहे. पण आता याच धारणेला घाबरून किंवा याच योजनेला घाबरून विरोधकांनी काऊर माजवलेलं आहे आणि विरोधकांची बाजू ही बरोबर आहे. कारण जो आर्थिक लाभ दर महिन्याला असा महिलांच्या खात्यामध्ये जात राहिला तर त्याचा परिणाम हा मतदानावर होईल असं विरोधकांना वाटतंय. पण सत्ताधाऱ्यांना असं वाटतंय की ज्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत दिले जाणारे पैसे हे महिला वर्गाला मिळावेत आणि त्यांचं जे काही दैनंदिन कामकाज आहे किंवा त्यांच्या संसाराचा गाडा आखण्यासाठी त्यांना सहाय्य व्हावं ही सरकारची भूमिका आहे. अर्थात ही सरकारची भूमिका वरवर जरी असली तरी पुन्हा सत्तेचं लोणी चाखण्यासाठी महायुतीला ही योजना चालू ठेवणं गरजेचं होतं. पण मुख्य निवडणूक आयोग जो आहे राजीव कुमार त्यांनी महाराष्ट्र राज्यातल्या निवडणूक आयोगाला तशा स्पष्ट सूचना दिल्यात आणि त्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये आता जोपर्यंत निवडणूक होत नाही तोपर्यंत म्हणजे डिसेंबर पर्यंत पैसे मिळणार नाहीत आणि त्यामुळे या सगळ्या लाडक्या बहिणींची दिवाळी जी आहे ही काहीशी खट्टास निर्माण करणारी किंवा काहीशी कडूपणा निर्माण करणारी होणार आहे. हा कारल्याचा कडूपणा जो काय आहे किंवा जे कारीट आपण अभ्यंगस्नानाच्या दिवशी फोडतो त्याचा जो काही कडवटपणा किंवा कडूपणा आहे हा दूर नेमकं कोण करणार? महायुती करणार की महाविकास आघाडी करणार? याकडे आता या लाडक्या बहिणींच्या नजरा लागलेल्या आहेत आणि त्यामुळे दरवर्षी जवळपास 50,000 कोटी रुपयांचा आर्थिक बोजा पाडणारी ही योजना आता सरकारला थांबवणं भाग पडलेलं आहे आणि त्यामुळे दर महिन्याला येणारे 1,500 रुपये हे ऐन दिवाळीत या लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार नाहीत. कारण जेव्हा हे पैसे येतात त्यावेळेला राज्यभरातली सगळी पोस्ट ऑफिसेस या लाडक्या बहिणींनी भरून वाहिलेली असतात. प्रचंड गर्दी झालेली असते आपले पैसे मिळवण्यासाठी, पैसे काढण्यासाठी आणि त्यामुळे बँका असो किंवा
पोस्ट ऑफिसेस असो, या ठिकाणी या लाडक्या बहिणींची गर्दी होते. तशी गर्दी आता दिवाळीत होणार नाही, कारण विरोधकांनी जे काय काहूर माजवलं होतं या योजनेच्या संदर्भात, त्यानुसारच राज्य निवडणूक आयोगाने म्हणजेच एस चोकलिंगम याने, जे स्वतः 1996च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत, त्यांनी या संदर्भातला निर्णय दिलेला आहे आणि सगळ्या मंत्रालयांना आणि राज्य सरकारला आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या खात्यांना या सूचना दिलेल्या आहेत. आर्थिक लाभाचे कोणतेही निर्णय घेतले जाऊ नयेत किंवा ते ताबडतोब स्थगित करण्यात यावे. अर्थात ही योजना आणि या योजनेच्या माध्यमातून होणारा लाभ हा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आलेला आहे. पण निवडणूक झाल्यानंतर ही योजना आणि त्यातून मिळणारा लाभ कायम राहणार आहे. हे जरी खरं असलं तरी तो लाभ महायुतीच देणार आहे की महाविकास आघाडी देणार आहे, हे बघणं खूपच औत्सुक्याचं आहे. मित्रहो, आपल्याला काय वाटतं? हा जो निर्णय आहे, या निर्णयामुळे, हा निर्णय ज्यांच्यामुळे घ्यायला भाग पाडलं गेलं त्यांच्या विरोधात या माता भगिनींची किंवा मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींची जी काही खदखद असेल, नाराजी असेल, निराशा असेल, ती मतपेटीतून बाहेर पडेल का? की ही योजना जेव्हा सुरू होईल त्यावेळेला पुन्हा एकदा हे सगळं स्थिरस्थावर झालेलं असेल का? हा जो निर्णय घेतला गेलेला आहे मुख्य निवडणूक आयोगांच्या मार्फत किंवा आयोगाच्या आयुक्तांकडून, याबद्दल आपलं काय मत आहे? एरवी 5 महिने बिनचूक किंवा न चुकता आलेला लाडक्या बहिणींचा दर महिन्याचा जो मासिक हप्ता आहे तो या महिन्यात म्हणजे ऐन दिवाळीच्या दिवसात येणार नाहीये. आपल्याला याबद्दल काय वाटतं ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये आपल्या कॉमेंट्सच्या माध्यमातून आम्हाला कळवा. आणि असेच काही महत्त्वाचे आणि लक्षणीय, स्पष्ट आणि पारदर्शी व्हिडिओ पाहण्यासाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. मित्रहो, या समाज माध्यमांच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर, मग फेसबुक असो, ट्विटर असो, इंस्टाग्राम असो, यूट्यूब असो, आम्ही सगळीकडे उपलब्ध आहोत. आपण जर अजूनपर्यंत टाइम महाराष्ट्र सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. मी आपल्याला खात्री देतो की आपली जी वेगवेगळ्या आणि रोचक बातम्या आणि रंजक माहिती मिळवण्याची भूक आहे ती टाइम महाराष्ट्राच्या माध्यमातून आम्ही क्षमवण्याचा प्रयत्न करू, आणि तोही अगदी प्रामाणिकपणे, कोणत्याही राजकीय पक्षाच्या किंवा नेत्याच्या नादी न लागता. इतकंच सांगतो आणि इथेच थांबतो. पुढच्या व्हिडिओची जरूर प्रतीक्षा करा. धन्यवाद.